लोखंडे मॅडम एक प्रकार थांबतो ना थांबताच त्यालाही अजून काही न्याय मिळालेला नाही, तरीसुद्धा परळी शहरामध्ये रात्री अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतोय, काय सांगाल? सर्वप्रथम मी हे सांगू शकते की परळी शहरामध्ये हे सगळं गुंडगिरीचं राज्य चालू आहे आणि त्यामध्ये पोलीस प्रशासन जे आहे हे झोपलेलं आहे, ह्यांना जाग येत नाही आहे. आज बघा 31 तारखेला एक 5 वर्षाची बोरची मुलीवर अत्याचार झालेला आहे. पोलीस प्रशासन काय करते, रेल्वे प्रशासन काय करते, ह्यांना कळत नाही का? अत्याचार होऊन सुद्धा आज 5-6 दिवस झालेले आहेत तरी हा नराधमाला मला फाशी शिक्षा दिलेली नाही आहे. मला हे सांगायचं की सरकार काय करते, पालकमंत्री शांत का आहेत? बीड जिल्ह्याचे आमदार का शांत आहेत? इथले पालकमंत्री का शांत आहेत? का ह्यांच्या पाठीमागे हात आहे का? हे त्यांना का पुरू शकत नाही, त्यांना का सजा देऊ शकत नाही हे लोक? तर मला हे म्हणायचं की जे आज लेडीज आहेत, आम्ही बाहेर सोशल वर्क करतो सर. आज प्रत्येक लेडीज घराबाहेर काम करते. आज लेडीज आज सुरक्षित नाही आहे. लेडीजला प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक पावलापावली संघर्ष करावा लागतो सर. आणि प्रत्येक पावलापावली तिला असे राक्षस भेटतात. तर मला असं म्हणायचं की पोलीस प्रशासन यांच्यावर कडकातली कडक कारवाई करावी आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. तेवढं सांगू शकते. जय भीम, जय महाराष्ट्र.